जय गुरु. जय गुरु. अजून कोणी आले नाही? आले आले आले. 15वं वाक्य. हा. 14वं झालं होतं. ओके. युरोपिया इदं. हा, इथे इथे इथेच. युरोपियन लोक आश्चर्यचकित झाले. एक मिनिट काय त्याचा विभाग म्हटलं. हा. अं, युरोपस्य उत्कृष्टविदुषां संस्कृतं प्रति महती रुचिः सर्वांचा समुत्पन्ना. सर्वांचा आहे सर्वांचा. हा. हा. हा बोला. युरोपस्य उत्कृष्टविदुषां म्हणजे विद्वानांची संस्कृतं प्रति संस्कृत भाषेप्रती महती रुची म्हणजे मोठीच आवड उत्पन्न झाली. समुत्पन्ना उत्पन्न झाली. युरोपचं म्हणजे युरोपच्या युरोपच्या उत्कृष्ट हा विदुषाम उत्कृष्ट हा विधानांची हं, हा संस्कृत संस्कृतम प्रति भाषेप्रती हं, प्रति मोठी आवड किंवा रुची उत्पन्न झाली. हा. हं. 16वं कोण वाचेल? पंचवाक्य. कोण तुम्हीच अजून आहात कोण का? आलेत? तुम्ही मोरेश्वर आणि नाही, चार शुभांगी. आणि हो. शुभांगी तरी वाचा. हा हा, वाचते वाचते. एकोनविंशायां च शताब्द्यां हा, युरोपस्य अमेरिकायाश्च बहुषु विश्वविद्यालयेषु च प्राध्यापकपदानि पदान. प्रतिष्ठापितानि अभवन्. हम्म. एकोनविंशायां च शताब्द्या. शताब्दी म्हणजे शतक शतक असू शकेल. शत 19 म्हणजे हो, शताब्दी 19. शताब्दीत किंवा शतकात. हा. हा. 19 19व्या शतकात युरोपस्य म्हणजे युरोपाच्या हं, अमेरिकायाश्च अमेरिकेच्या बहुषु म्हणजे अनेक हं, हम्म, विद्यालयांमध्ये हम्म. संस्कृत प्राध्यापक पदाने म्हणजे संस्कृत शिकवणारे जे प्राध्यापक असतात त्या पदासाठी हा. प्रतिष्ठापितानी अभवन. हं, हं. प्रतिष्ठापितानी. हा, तिथे हं. आहे प्राध्यापक पदांची स्थापना झाली. हा. अभवन म्हणजे झाली. कृष्ण. झाली अभवन हा. म्हणजे झाल्या बहुवचन आहे, झाल्या. हं. हा, खरं झाल्या पाहिजे ते. झाल्या. हा. संस्कृत प्राध्यापक पदाची स्थापना झाली असं पदांची त्यांनी म्हटलंय. अनेक वचन पदांची. पदांची. हा, पदांची पदांची. पदांची स्थापना झाली म्हणजे ते आलंच म्हणपासून. हा. हा हा. अनेक पद म्हणजे नियुक्त झाली त्याच्यामुळे. हो हो. हं. बरोबर. हं. काय झालं? मोरेश. दिसतंय का माझं? हो, दिसतंय ना. हो. ठीक आहे. हा. बरोबर. हं. आता अं, 17वं नवीन करायला लागेल. पुढचा. हा, 17. हम्म. कोण हा. वाचताय? कोण वाचतंय? मी वाचते. हा. हम्म. हा. सुदूरवर्तिनि हम्म. फिन्लेण्ड् देशे अपि संस्कृतं प्रति रुचिः उद्पद्यत उत्पद्य. उत्पद्यत. उत्पद्यत. पद्यत उत्पद्य. हा. उत्पद्यत असं म्हणायचं. उत्पद्यत. त हा. पूर्ण आहे. हं. हां. माझ्या हं. सुदूरवर्तिनी म्हणजे खूप लांब असलेल्या हं. हम्म. फिनलँड ह्या देशामध्ये सुद्धा हं. संस्कृतबद्दल रुची निर्माण झाली आहे. पद्धत म्हणजे उत्पादन झाले म्हणजे हां. उत्पत्ती म्हणजे झाली निर्माण असं. झाली नाही चालणार का उत्पन्न झाली. उत्पन्न झाली. हा. निर्माण उत्पन्न साधारण सारखंच आहे. हा.
वाचा पुढचं. मोरेश्वर वाचा. हो वाचतो. फिनलँड देश कतिपयान श्रेष्ठान संस्कृत विदुष अजनयत. हम्म. फिनलँड देशाने काही काही नाही, कितीतरी. कतिपय म्हणजे श्रेष्ठ खूप. हा. श्रेष्ठ काय म्हणालात? कतिपयान म्हणजे कितीतरी कतिपयान असं. म्हणजे हा कितीतरी. कितीतरी म्हणजे भरपूर हं. अनेक श्रेष्ठ संस्कृत विद्वान, विदुष म्हणजे विद्वान, हम्म, हा. तयार केले किंवा निर्माण केले किंवा जन्म दिला वगैरे असं. हम्म. मग याचं पण हे अजनयाचं हे कळत नाही मला, अंदाजाने मी अजन. सांगतो. हा. त्यात अजनयात अजनयत म्हणजे म्हणून भूतकाळ ना, अनद्यतन भूतकाळ. हा, पण त्याचा मूळ धातू काय येणार? जन जन जन. जन. जन जन. हं. जन ओके. पूर्ण नाही, पाय मोडका जन. हॅलो, देतो. अ लागला त्याला भूतकाळाचा आणि हो. पुरुष हा हा प्रथम पुरुषाचं झालं ना. प्रथम पुरुषांनी. एकवचन एकवचन. बरोबर. हो. हा. पुढचं पण वाचू. हो. हो वाचा की. चीन चीन तुर्कस्तान देशस्य हस्तलिखितानां संस्कृतग्रन्थानां गवेषणं सम्पादनं च च- फिनलैंड देशस्य वैशिष्ट्यमस्ति. म्हणजे चीन आणि तुर्कस्थान देशाच्या हस्तलिखितांच्या संस्कृत ग्रंथांच्या गवेषण म्हणजे काय? नाही कळत आहे संशोधन. मला. आणि ग- संशोधन. गवेषणम म्हणजे गवेषण संशोधन. म्हणजे संशोधन संशोधन. असं बारीक फिनलँड काहीतरी देशात शोधून काढणं त्याला म्हटलं जातं हा गवेषण. हा हा. अच्छा. जसं याचं गवाक्ष म्हणजे झरोका. हा. हा तसं. हा हा हा. फिनलँड देशाचे खोलवरतीच. वैशिष्ट्य आहे हं. किंवा आहे, बरोबर. हो. पण हे हे बघा. नाही कळलं, म्हणजे चीन तुर्कस्तान देशाच्या हस्तलिखितांच्या म्हणजे संस्कृत ग्रंथांच्या हस्तलिखिताच्या चीन आणि तुर्कस्तानात म्हणजे असं कम्प्लीट अन्वय नाही करतायत नाही, मला. काय आहे की पूर्वी तुम्हाला माहिती असेल की असं म्हटलं जातं की बरेचसे हजारो संस्कृत ग्रंथ हे युरोपियन हम्म, लोकांनी आपापल्या देशात नेले. हा. हं, आपल्या जसं इथे पण. हं, जर्मनीमध्ये, फ्रान्समध्ये, हं, ब्रिटनमध्ये, अमेरिकेत पण. हं, आणि त्याचं हं, त्याचं त्यांनी ते हस्तलिखित नेऊन त्याचं अध्ययन हं, तिकडं सुरू केलं. तर अच्छा. भारतातली जास्त करून ब्रिटिश लोकांनी नेली. असं म्हणतात हं, की रशियामध्ये पण बरेच संस्कृत ग्रंथ आहेत अशीच म्हणजे नेलेली. तर आता हं, चीन आणि हं, तुर्कस्तानमध्ये पण बरीच संस्कृत ग्रंथ नेली होती होती म्हणजे. तर हं, ती आता हं, हं. तुर्कस्तान म्हणजे ईस्टर्न युरोपियन कंट्री, बरोबर. नंतर हा. फिनलंड. हा, फिनलंड हा सुद्धा तसा नॉर्थ युरोपियन कंट्री येतो. पण हं, चीन, आता चीन सुद्धा, तर या देशातनं त्यांनी जुनी संस्कृत ग्रंथ नेऊन नुसती पडलेली असायची ती त्यांनी नेली हं. आणि त्याचा अभ्यास सुरू केला. अच्छा. मला माहिती आहे की पूर्वीच्या म्हणजे हं, बऱ्याच ठिकाणी बऱ्याच अशा गावोगावच्या विद्वानांकडे पण अशी जुनी हस्तलिखित असायची. हं. तर ती ग्रंथ जी आहेत ना, लोकांनी चल बाबा घे, 10 रुपये घे, 100 रुपये घे करून म्हणजे अशीच. हा. ते त्यांना काय लोकांना, आणि तो काळ असा होता हं, 19व्या शतकामध्ये की खरोखरच हं, म्हणजे भारतातले सगळं रोजगार या ब्रिटिशांनी खाऊन टाकला होता. हं. इतका हं, भारत खरा एवढा समृद्ध देश होता की म्हणजे हं. तुम्ही धर्मपाल म्हणून एक नाव ऐकलेलं आहे का? विषय हो निघाला म्हणून सांगतो. हो धर्मपालांनी ऐकलं. बरेच खंड लिहिलेत की ऍक्च्युअली असं म्हटलेलं आहे की ब्रिटिश येण्या अगोदर भले मुघल वगैरे काही असू दे, पण भारताची हं, जी ग्रामप्रधान व्यवस्था होती ना ती अत्यंत हं.
म्हणजे उत्कृष्ट होती. कोण सुलतान आहे कोण बादशाह आहे यांनी काही फरक पडत नसे, कारण पूर्ण गावाचा जे व्यवहार होता तो स्वतंत्र असायचा. फक्त एकदा राजाला त्यांनी हम्म. कर दिला की मग राजामध्ये कुठलाही राजा असो, मुसलमानी असो, मराठीचा असो किंवा कोणी असो, हिंदू असो, कोणी असो, तो त्यात ढवळाढवळ हम्म. करत नसे. त्याला फक्त कर घेण्याशी मतलब असे. पण ही जी पूर्ण बर. व्यवस्था होती ना, म्हणजे शिक्षण वगैरे, शिक्षणाचा स्तर एवढा उंच होता की काही विचारताच होय. हम्म. 77% साक्षरता होती असं त्यांनी एका रिपोर्टमध्ये बापरे. आहे. हो. हा. आणि सगळे हम्म. म्हणजे अक्षरशः असं म्हटलं जातं, त्या धर्मपालांनी लिहिलेलं आहे की बैलगाडीवर नेऊन, म्हणजे ज्याला मोबाईल म्हणतो आपण, तो मोबाईल हा. लोखंड वितळण्याचे घाणे होते. हा. समजलं का? म्हणजे गावोगाव लोखंड त्या हा. बैलगाड्यांवर नेऊन लोखंड बनवलं जायचं. हम्म. इतकं तिथं म्हणजे बर. खूप ते उत्कृष्ट ते सुबत्ता. ग्रंथ येतो धर्मपाल म्हणून त्यांनी लिहिलेला. आणि म्हणजे हम्म. किती सुबत्ता होती भारतामध्ये. हं. आणि त्यामुळे अ, पण मग काय झालं, ब्रिटिशांनी पहिल्यांदा एकतर एक केलं की सगळं कापूस म्हणजे वस्त्रांचा व्यवसाय काढून घेतला. बरोबर. की हम्म. सगळं मग आपल्याला तिकडच्या त्या मँचेस्टर वगैरे मधलं कापड आपल्याला सक्ती केली स्वस्त मिळून, म्हणजे तो धंदा बर्बाद केला. 12 बलुतेदारांचे धंदे बर्बाद केले. असं सगळं करून हम्म. देशाला देशोधडीला लावलं सगळ्याला. म्हणूनच मग ते जे हम्म. तेव्हाच्या काळात आपल्याला वाटतं स्वदेशी स्वदेशी काय, पण ते स्वदेशी चळवळीचं मूळ त्यात आहे की म्हणजे हम्म. आपल्या इथे त्यांनी स्वस्तात बाहेरच्या वस्तू विकून त्यांनी आपले धंदे निकालात काढले सगळे. पण त्यामुळे काय झालं की हे जे सगळे गावोगावचे जे विद्वान, गुरुकुल आणि पाठशाळा एवढ्या होत्या की विचारता सोय नाही. एकट्या तामिळनाडूमध्ये 6,000 पाठशाळा होत्या. हं. हो. हां. तर त्यामुळे मग त्या तेव्हाच्या ब्राह्मणांनी किंवा ज्यांच्याकडे विद्वानांनी अक्षरशः पोट भरण्यासाठी पडेल त्या किमतीत ग्रंथविक हे करून ते करून असं सगळं हम्म. चरितार्थ चालवलेलं आहे म्हणजे. हं. तर आता उलट चाललंय आपलं. हां. पुन्हा आपल्याला आता उलट झालं, पुन्हा आपल्याला पैसे देऊन स्वदेशीची जाणीव हां. जाणीव. हो. जाणीव झाली. हो. तर हा. त्यामुळे म्हणजे आता चीन आता चीन आणि हा. तर सॉरी. तर हा. जसं जसं बोल बोल. जसं हा. आपण म्हणतो ना की अफगाणिस्तानामध्ये त्या बौद्ध मूर्ती मिळाल्या वगैरे, तसं तर तसं हा. ते जे सगळे चीन तो कोणतो फाई हेन वगैरे बरेच हे जे चीनी प्रवासी वगैरे यायचे, तर हे असं इथलं ज्ञान घेऊन जायचे खूप तिकडे. जसं असं म्हटलं जातं ना की हा. अरब अरब लोकांनी आपल्याकडनं सगळं नेऊन त्यांनी मग गणिताचं हे केलं, म्हणजे पुढे हे केलं. अरबी हो. लोकांनी ते ज्ञान पुढे हो. युरोपाला वगैरे नेलं वगैरे असं. हम्म. तर तसं आणि आम्ही चीन शोधून काढलं म्हणून सांगितलं. हा. तर आणि मग चीन आणि तुर्कस्तान इकडे सुद्धा म्हणजे तेव्हा यातला आपला व्यापार खूप चालत असेल ना, चीन आणि तुर्कस्तानाशी आपला. हम्म. तो कुठला जो हम्म. सिल्क रूट म्हणतात ना त्याच्याद्वारे. हो. 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 बरोबर. तर म्हणजे आता हा बघा, हा आपल्या भारतातला म्हणजे फिनलंडचा राजदूत, तो काशीमध्ये व्याख्यान देतो आणि तो सांगतोय की आम्ही हा. आमच्या देशामध्ये जे संस्कृत ग्रंथ असे आणलेले, त्यांचं आम्ही खूप म्हणजे ते आमचं आमचं वैशिष्ट्य आहे की आम्ही चीन आणि तुर्कस्तान मधल्या संस्कृत ग्रंथांवर संशोधन खूप केलेलं आहे असं. नाही का? म्हणजे म्हणजे हम्म. माहीत नसलेली आणि किती आश्चर्यकारक आणि अद्भुत बातमी आहे, नाही का अशी. हो. हो. असं. पण आणि हे दुसऱ्या कोणी नाही, म्हणजे अथॉराइज माणूस सांगतोय, असं कोणी कोणाला वाटलं आपलं हो. लिहिलं नाही तर कोणी म्हणेल असं हा. कोणीतरी मोदी भक्त आहे असं तो सांगतोय, असं नाही म्हणजे. नाही. नाही का असं. तसं ब्रिटिशांनी आपली ही सगळी पाणी तापवायला ह्या जाळले म्हणे ना, हो. हो. पोथ्या ब्रिटिश पुराण. हो. तेच हा. तेच ब्रिटिशांनी असं किंवा म्हणतात. ते काय आपले जे हा. नालंदा वगैरेचे जे हे होते त्या हा. हा. तुघलक आणि खिलजी वगैरे या सगळ्यांनी प्रचंड नाश हा. केलेला आपल्या याचा. पण तरी त्यातूनही जे वाचलं ते सुद्धा एवढं होतं हो. परदेशांमध्ये असं. हं. हो. खरंय. ठीक आहे. पुढचं. हा. पुढचं पुढचं एक वाक्य राहिलेलं आहे. हो. सप्तत्रिंशत वाचा त्यातला 19व्यातला दुसरा भाग. सप्तत्रिंशत् वर्षेभ्यः
पूर्वम् हम्म. अहमपि हेल्सिङ्कि विश्वविद्यालयात् उपाधिपरीक्षां समुत्तीर्णः हा. 37 म्हणजे 37 हम्म. वर्षापूर्वी हम्म. वर्षाच्या मराठीच्या पूर्व पुस्तकामध्ये 37 वर्ष पूर्वम केलंय. ठीक पूर्व आहे. हम्म. वर्षे त्या नाही. हो हा हा. एकच आहे वर्षाच्या पूर्वी सारखंच आहे ना. आहे. सूर्यापूर्वम हो हो. हा, एकच आहे 37 वर्षापासून वर्षापूर्वी. पूर्वी हा हम्म. पासून मध्ये पूर्वी वर्षाच्या पंचमी. अहमपी. नाही, इथं अहम समास पासून तो हा समास मोकळा केला. इथं इथं समास केलेला हम्म, आहे तो असं. हम्म. 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 अहमपि मी सुद्धा हेल्सिंकी विश्वविद्यालयातून उपाधी परीक्षा चांगली उत्तीर्ण झालो. हा, म्हणजे तिथं तो संस्कृतमध्ये त्यांनी पदवी मिळवलेली आहे. हा उपाधी म्हणजे पदवी त्यावेळेला असं. मिळाली हो, त्यावेळेला मिळालेली म्हणजे ती. आता आता हे व्याख्यान आहे काहीतरी 1950-55 मधलं. त्याच्या हो आधी ना 37 वर्ष म्हणजे 40 वर्ष, 55 40 हम्म. म्हणजे 1915 साली त्यांनी सुरुवातीची. हेल्सिंक, हम्म. म्हणजे कारण तो म्हणजे 25 आणि 37 म्हणजे काय ते 23 म्हणजे तो 60चा वगैरे असेल, अँबॅसेडर होता म्हणजे हम्म. 60-62चा हम्म. असेल. आणि त्यांनी 37 वर्षापूर्वी तो पदवी परीक्षा उत्तीर्ण म्हणजे 1915-20 साली तो, हम्म. म्हणजे तेव्हा एवढा अभ्यास चालत असे असं. हो. आणि त्यांनी जसं लिहिलेलं आहे आधी, की युरोपमधल्या सगळ्या देशांमध्ये संस्कृत, ज्याला आसन म्हणतात किंवा सीट म्हणतात, म्हणजे हम्म. अध्यासन केंद्र, अध्यापन केंद्र सगळ्या विश्वविद्यालयांमध्ये युरोपमध्ये सुरू झालं तेव्हा संस्कृतच्या हम्म. अभ्यासासाठी असं. हम्म. खरंय. हम्म. म्हणजे जे स्वतंत्र असं म्हणतात ना भारतस्य. की, हं. असं म्हणतात ना की जे जे राईट ब्रदर्सनी जे विमानाचा शोध लावला, हा, तो कुठल्या तरी आपल्या इथे तळपदे म्हणून आहेत, तळपदे बंधू, त्यांनी हो गिरगावर त्याचं प्रात्यक्षिक केलं होतं ना असं आधी. हो हो, असं ते आलं होतं मध्ये. हो बरंच ना, म्हणजे पूर्वीपासून ते आहे पण. आणि ते कुठल्या तरी हो. संस्कृत ग्रंथाच्या याच्यावरूनच त्यांनी हे आधारे. केलेलं आहे. हा. आधारे त्यांनी ते हम्म. विमान हे उडवलं हो होतं, म्हणजे प्रात्यक्षिक दाखवलं हो होतं असं. हो हम्म. हो. तसं. ठीक आहे, पुढे 20. हा हा. कोण? माधुरीताई. स्वतंत्र. वाचते मी. हा, वाचू का? स्वतंत्र भारतस्य, नाही वाचते हम्म. मी. स्वतंत्र हा, चालेल. भारतस्य समक्षं देशे विदेशे च संस्कृतपरम्परायाः संरक्षणस्य संवर्धनस्य च महत् कार्य प्रस्तुतमस्ति. हम्म. स्वतंत्र भारताच्या समोर, समक्षम समक्ष देश म्हणजे समोर. विदेशी. हा. सम हम्म. अक्ष, हं, अक्ष म्हणजे डोळा, सम अक्ष म्हणजे डोळा. डोळ्यासमोर. हं, हा, म्हणजे आता हे हम्म. भारतासमोर ना, आता आता हे जे जेव्हा त्यांनी व्याख्यान दिलं तेव्हा भारत स्वतंत्र होऊन एक 7-8 वर्ष झाली असतील फार तर फार. हा. तर आता हम्म. म्हणजे हम्म. नुकताच स्वतंत्र झाला होता, म्हणून तो सांगतो की आता तुम्ही स्वतंत्र झालात तर तुमच्या हम्म. समोर देश आणि विदेशातल्या संरक्षण, संस्कृत परंपरेचं संरक्षण आणि संवर्धन हे दोन्ही मोठं कार्य प्रस्तुत आहे. प्रस्तुत म्हणजे पुढं आहे असं, करायचंय असं. करायचं आहे. हा. हं. पुढचं प्रस्तुत. भारतम हा. हम्म. भारतं समस्तस्य जगतः कृते संस्कृतशिक्षायाः महत् हम्म. केन्द्रं भवेत्. हम्म. भवेत्. भवेत. हम्म. भवेत. हो भवेत्. हो हो हो. भारत सगळ्या जगाकरिता संस्कृत शिक्षेचे महान केंद्र होवो. भवेत म्हणजे हो हम्म. हो. हा, भवेत्. हो. विधिलिंग. हा, विधिलिंगार हो तसं. हो. हम्म. ठीक आहे. नंतर हा, झालं का? नाही, हो. अजून एका. हा. संपला धडा. धडा संपला का? हा, ठीक आहे. हो. आता 20. आता हा, आता हे सगळी वाक्य आहेत फक्त. ते करायचे हा, खरं एक एक बोला. एकदम एकदम विषय वेगळा झाला. हो, विषय. वह अग्नि से भोजन पकाता है, हम्म. सह अनलेन म्हणजे अग्नीने हा. भोजनम पचती. हम्म. भोजनम भोजनम पचती. पचती. हा. ओके ना. पचती, सह पचती. हा. हम्म. बरोबर. हम्म. हवा जोर से बहती है.
बोला. हवा म्हणजे अनिल हा. हम्म. प्रबलम वाती. आता वेग जोरचे म्हणजे प्रसभेनं म्हटलंय त्यांनी वहती म्हणून. प्रसभेन. हा, हा हा. याच्यात बहुतेक शब्द असा बहुतेक का प्रसभ दिलेले दिलेत दिलेत. ना हो, प्रस इथे दिलेत. त्याच्यावरून प्रसभम असेल. म्हणजे जोर आणि त्वरेने, ते हा, शब्दार्थामध्ये दिलंय सुरुवातीला. बरोबर. हा. हा, अनले. हा, अनिल हा प्रसभेन वहती किंवा प्रवहती, चलती. हम्म. कोण वाचताय का अजून? राम का जन्म किस कुल में हुआ, हम्म. रामः कस्मिन् अन्वये जातः. हम्म. कुठल्या अन्वय कुळात म्हणजे वंश. किमचं वंश. सप्तमी कस्मिन. हं? हा, हो, कस्मिन. कस्मिन कुले. अन्वय किंवा कस्मिन कुले म्हटलं तरी चालेल. हा, हम्म. असं. हं. अच्छा. हं. एक वर्ष में. अच्छा. आता ना एक कोणतं? एकस् वर्ष अरे, एकस्मिन् अब्दे एक वर्ष कति दिनानि भवन्ति? काय प्रत्यब्दे किंवा एक वर्ष में संख्या. म्हणजे प्रत्येक वर्षात किती दिवस असतात. तर प्रत्यब्दे कती. किती किती हा शब्द आहे ना अच्छा, मराठीत, तो प्रत्यब्दे. कतीपासून आलाय. हम्म. कितना, कती, हा. किती. तर कति. हा, हा. हा. एक मिनिट ना, एक मिनिट. हा, तन्मय बोला. सगळ्यांनी 2-2 वाक्य वाचा. हा, पटापट आपण आहोत व्हायचा. ना हा. एवढे जण. हम्म. उसने सफल कार्य किया, हम्म. तेन अमोघम कार्यं कृतं कार्यं किंवा कृतं. कृतवान. हा. कृतवान पण दिलंय सर पुढे. हो. बरोबर. हा. ते पण हा, सह. पण मग इथं एक मिनिट. हा, एक मिनिट, एक मिनिट. इथं कृतवान जर असेल ना, तर तिथं 6 येईल. हा, म्हणजे मग तेनं येणार नाही. हा, हम्म. समजलं. हा, हम्म. म्हणजे समजलं. कृतवान हो असेल हो तर 6 येणार. हा. हा. हो. हम्म. आणि अकरोत म्हणजे पण अर्थातच. हो, करत पास्ट कार्य टेन्स. हा. किया. हो. Past tense. सह. कृतवान म्हणजे सह. करता झाला तसं. हा, हा. बलवान तसं कृतवान. हा, आणि 6 सफलम कार्यम करत होते, त्यांनी सफल कार्य केले. केलं. हम्म. 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 अच्छा. 6वं. असत्य भाषण मत करो, हो. हा. अधिकम मा वद. हम्म. असत्य म्हणजे अधिक, अलिक खोट. हम्म. हम्म. हा. खोटं बोलून. अधिकमावत. कोणीतरी वाचा ना, अजून कितीतरी थोडासा जण आहेत. थोडासा थोडासा आगे. आगे जाकर कार्य करो, हम्म. ईर्षत अग्रे गत्वा कार्यं कुरु. ईशत हा. हे नवीन आहे ईशत. आपल्याला. अग्रे ईशत. म्हणजे आगे ना, गत्वा हा. जाकर कार्यं कुरु. कार्यं कार्यम. कुरु. हम्म. माता की गोद ईर्ष्य. में बच्चा खेलता है, शिशुः मातुः उत्संगे क्रीडति. संगे बरोबर आहे. हम्म. शिशु चालेल. हा. जनन्याह किंवा माते हे पण जनन्यः चालेल. उत्संगे हम्म. हम्म. बालकाः माते पण क्रीडन्ति. चालेल. ही हम्म. गोद में. सप्तमी माता. आलं ना. हं. माते करायचं का ते जनन्यहाच्या ऐवजी? जनन्य हा दिला याच्यात. हा, हे इकडे दिलं. हा, हो जननी चालेल तर ना, झालं. पण सप्तमी. ते पण चालतं. जनन्य पण. जनन्य हो, चालतं. सप्तमी आलं ना. सप्तमी नाही. सप्तमी नाही, षष्ठी. मग जनन्या हे षष्ठी ना, मातेच्या. षष्ठी आली. हो. माते. चा. हा. की गोद में. हम्म. हम्म. संगे हे सप्तमी. ओके ओके. हा, षष्ठी चालेल षष्ठी. का? हा. मातस्य उत्संग. मातस्य चालेल का? मातस्य. मातुः मातस्य मातुः नाही. नाही. मातुः मातू. मातुः. मातू. माता शब्द मातृ मालाप्रमाणे शब्द. मूळ शब्द मातृ शब्द. माला नाही, मातृ शब्द आहे. हा, मातृ. तुका. सॉरी सॉरी. हो, मातृ. अच्छा अच्छा. हो हो. हम्म. तर मातृ एखाद्या शब्दाची शब्दात. षष्ठी असं. हो, हं. षष्ठी बरोबर. ते मातू. सर, हो. हा. हं. प्रसाद बोलतोय. हम्म.
सर, कृतवान आणि अकरोत एक्झॅक्ट कधी आणि काय वापरायचे नाही कळलं. ते कृतवान हा शब्द कसा आहे, हा वान असा जो प्रत्यय असतो ना, बलवान, धनवान. हा, हा हा. कृतवान म्हणजे तो करता झाला असं. हं. बर. म्हणजे हा म्हणजे एखादा आणि अकरोत, अकरोत म्हणजे सरळ वाक्य अनद्यतन भूतकाळातलं, की तो केलं हम्म, त्यांनी. हा, पण जेव्हा त्या व्यक्तीवर जोर असतो ना, एखादं कार्य त्यांनी केलं, कार्यावर जोर जोर असेल तर अकरोत. आणि त्या व्यक्तीवर जेव्हा जोर द्यायचा असेल आपल्याला, की त्यांनी केलं हा हे असं, तेव्हा सहा कृतवान हम्म. असं. असं. समजलं? कारण की हा जो कृतवान वगैरे खूप ठिकाणी वापरलेलं मी ऐकतो, हं. पण काय असं. कधी वापरायचं हे अजून लक्षात असं येत नाही की. नाही, तसं काय आहे, पण आता दोन्ही ठीक ठिकाणी आहे. आता ऑप्शन्स आहेत तसे. पण जसं मी अच्छा. सांगितलं, की जेव्हा कर्त्यावर जेव्हा आपल्याला ठसवायचं असतं, की तो तो कर्ता आहे, याचा कर्ता कोण? हा, बरोबर. हम्म. हा, जसं उदाहरणार्थ, की कालिदासेन रघुवंशम विरचितम. हम्म. म्हणजे आता इथं कालिदासाद्वारा रघुवंश रचल्या गेलं. इथे रचल्या गेलं म्हणजे काय, कर्मावर जोर आहे. रघुवंश हा मुख्य विषय आहे. कोणी रचलं? हम्म. कालिदासांनी रचलं. कालिदास हम्म. हा रघुवंशम रचितवान. तर इथं कोणाचं कर्तृत्व आहे? कालिदासाचं. कालिदासाचं. असा फरक आहे. हा, म्हणजे कर्मणी प्रयोग आणि म्हणजे हा प्रयोग, तर इथं म्हणजे कर्तरी प्रयोगात आहे. पण इथं कालिदासावरून. आणि आपल्याला जर क्रियेवरती जर जोर जोर द्यायचा असेल, तर मग अरचित हा काय, नाही नाही, रचित, अरचयत. हा, अरचयत. अरचयत या. हा, तर कालिदास हा रघुवंशम अरचयत असं. म्हणजे हे अनद्यतन भूतकाळातलं. आता तीन याच्यामध्ये म्हणजे ती रचना कोणी केली, जोर रचनेवर असेल तर अरचयत, जर जोर कालिदासावर असेल तर कालिदास हा रचितवान. आणि जोर जोर जर तुम्हाला रघुवंशावर असेल तर कालिदासेन रघुवंश हा रचितम, विरचितम किंवा रघुवंशम या रचितम असं. तर त्यामुळे रचितम. ओके. वा तुमचा जोर कशावरती, त्याच्यावरती त्या अवलंबून आहे असं. हम्म. अच्छा. कारण की एका चांदोबाच्या गोष्टीमध्ये मी वाचल्याचं हो, आठवतंय की त्यात तो वाण राजा जास्त हो, जंगलामध्ये गेला, असं काहीतरी वाक्य होतं त्याला नाही, ते म्हणजे. त्यामध्ये वाण जास्त आहे चांदोबामध्ये. हा, तेच चांदोबामध्ये खूप वान 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 येतात. हो, पण चांदोबा संस्कृत. हो, हो, संस्कृत हो, हो, आहे होता, ना मी हो, तो. बघितला हो, होता, दिलीपजींनीच आहे त्याने पाठवला हा होता मला. आहे. हो हो, आहे अच्छा. त्याच्यात. हो, त्यांनी हा, टाकलं होतं आपल्या याच्यावर. हा, अच्छा. म्हणून हा, तुम्हाला ते वान 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 कळलं खूप वापरलेलं. बरोबर. किंवा गोष्टी अशा ज्या आहेत ना, अशा लहानपणच्या इसाप नीती टाइप्स वगैरे, त्याच्यामध्ये हे हम्म, गतवान, कृतवान. नाही, बरोबर. मला जसं काय वाटतं अजून आणखी, म्हणजे एखाद्याने केलं असं नुसतं म्हणणं वेगळं, आणि त्याच्याकडून केलं गेलं असं म्हणजे ठासून झाल्यासारखं वाटतं ना. हम्म, त्याच्याकडून केलं गेलेलं आपल्याकडे एक कर्मणी भूतकाळवाचक तो धातू साधित कर्म पण आहे. आहेच हा, की. हा, त्या पण त्या- पण म्हणजे असं आपण म्हणू शकतो ना की कृतवान म्हणजे अगदी केलंच त्यांनी, म्हणजे अगदी खास काहीतरी त्याच्याकडून खास तेच. केलं. झालं असं होतं का, त्याच्याकडून झालं असं काही. नाही नाही झालं नाही, केलं झालं वेगळं, केलं सरांनी त्यांनी काम केलं. कृतवानचा अर्थ करता झाला, म्हणजे तो करता झाला असं ते म्हणजेच मी केलं मी ते. जे मी जे तुम्हाला तीन तीन उदाहरणं दिलीत ना, हा, ते तर बरोबर आहे. हा. एक, जर तुम्हाला कोणीतरी जो म्हणजे काय फोकस कशावर करायचंय. हा, फोकस कर्मावर करायचा आहे, क्रियेवर हा, करायचा आहे, की कर्त्यावर का त्या करायचं आहे, व्यक्ती, हा, ह्याच्यावर व्यक्तीवर बर थोडस बर बर. त्याच्यावर फरक तर पडतो. येस येस. कर्मावर करायचं असेल तर कोणतं घ्यायचं? तर मग कर्मणी अकरोत प्रयोग. किंवा कर्मणी हा? प्रयोग. कर्मणी धातू साधित. हा, रचितम. रघु कालिदासेन रघुवंशम रचितम असं. विरचितम किंवा रचितम असं. म्हणजे कालिदासाकडून रघुवंश हे काव्य रचलं गेलं कालिदासाकडून.
नाही कोणीतरी केलं बाबा असं कोणाकडनं तरी काम करवलं असं. हा, 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 हा. असं आणि कार्य हा रघुवंश हा तिथं महत्व रघुवंशाला आहे. हा हम्म, समजलं. आता तेच बरोबर. मला हा कालिदास हा रघुवंशम अरचयत कालिदासानी रचलाय म्हणजे इथे जोर हा कालिदासावरती किंवा किंवा नाही कालिदासावर नाही नाही अरचयत मध्ये रचनेवरती आहे. काय काय झालंय काय क्रियापदावर झालंय जोर आहे, क्रियापदावर जोर आहे. कालिदासा हा काय केलं कालिदासाने रघुवंश हा, रचलं अरचयत आणि हा, कालिदास हा रघुवंशम रचितवान असं. हा. हा. तर मस्त लक्षात आलं. हे सगळं क्रेडिट कालिदासाकडे जातं. जास्त क्रेडिट नाही नाही, त्याच्यावरती. करता करता सगळीकडे कालिदास असला तरी जोर नाही जो नाही आहे तरी ते तो हा कर्त्यावर तसंच आहे ना जोर आहे का फोकस. कर्मावर जोर आहे का हा क्रियापदावर जोर आहे? जसं बरोबर. जसं जसं हे आपण कळलं. म्हणतो ना घरी घरी एखादी गोष्ट समजा चुकीची घडली तर हा प्रश्न दोन तीन पद्धतीने विचारला जातो की अरे हे कोणी केलं. कोणी हा केलं? म्हणजे कोणाला हा आता पकडायचं फाशीवर कोणाला द्यायचं. हा हा तर नाही का किंवा दुसरं कोणी केलं म्हणजे ठीक आहे आता काय म्हणजे झालं आता कोणाकडून तरी आता त्याचं सॉल्वेज केलं कसं कोणी? करायचं. हा, हा म्हणजे इथं व्यक्तीवर फोकस आहे का नाही. हा तर हा. तर ते पदार्थ. कृतीवरती आता चूक काय काहीतरी ते चूक दुरुस्त करायला पाहिजे. अरे आता झालं बाबा असं. हा असं तर ते काय आणि मला अरे हे कोणीतरी तोडलंय म्हणजे ही तोडण्याची क्रिया कोणाकडनं झाली. हा किंवा का हा. किंवा कब्बशी फुटली तर कब्बशी फुटली तर जास्त जोर कब्बशीवरती आहे नाही का. तसं तर बरं. मी असं तुम्ही किमती वस्तू तुटली की आपण म्हणतो किमती वस्तूला जास्त महत्व देतो. महत्व हा. दिलं जातं. हा म्हणजे कर्माला महत्व दिलं. कर्म आणि कोणी तोडली मग आता कोणाला कळलं कळलं. फाशी द्यायची असं. हा तर सर खूपच छान हा अनालॉजी दिलीत. तेच चालेल ठीक येस आहे. सर. पुढचं हा. 9वं वाक्य. वे छात्र पाठशाला से एकदम चले गए. हम्म. ते छात्राः पाठशालायाः अगच्छत् एवढंच म्हणायला पाहिजे. एकपदे एकदा म्हणजे एकपदे. हा एकपदे. हा आता इथं पद ते थोडस चुकलंय गता हा नको. हा हा गता हा म्हण. हम्म. हा अगच्छन जास्त बरोबर. हा देतोय 15 मिनिट. हा अगच्छन बरोबर आहे. गता म्हटलं तर मग ते तुम्हाला करता सगळं तुम्हाला तृतीयेत टाकावं लागेल. हा अगच्छत किंवा अगच्छन जास्त जगामहा पण जगामहा पण चालतं. जगामा दुसरं पण होतं. चालेल. हा. ठीक आहे. 10वं वहां मुख्य द्वार पर कौन खड़ा है? तत्र हे मुख्य तर द्वारे किंवा गोपुरे हे तर व सोपं आहे. तिष्ठती. हा हा हे सोपं सोपं आहे. आहे. चौराहे पर लोक खडे हे तर सोपे आहेत तुमचे. चतुष्पदे बाकीच जना तिष्ठन्ति. हा सोने के आभूषण जात रूपस्य. हा हं. आभूषणानि कह करोति. काय सर विचारताय 11व्या कोण 11व्या सेंटेन्स मध्ये तिष्ठन्ती येणार ना? तिष्ठन्ति बरोबर चौथा जनाः. तिष्ठन्ति जना जना आहे ना. हा तिष्ठन्ति हा पाहिजे बरोबर. हो अनेक वचन बरोबर. सर एक शंका विचारू इथे. हम्म. हा. हा सर गोपूर म्हणजे मुख्य द्वार होतं का? कारण की मी आजपर्यंत गोपूर म्हणजे तो जो कळस जो असतो ना हम्म. त्याला गोपूर हम्म. समजायचं. नाही 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 गोपूर म्हणजे हा, प्रवेशद्वार. हा, हा. बर बर ओके ठीक आहे. नाही मला माझं अज्ञान आहे मग. हा. गोपुरा त्याची व्युत्पत्ती अशी आहे की पूर्वी गायी आपला जो कृषीप्रधान गाई हा देश होता त्या गायी गावाच्या बाहेर जायच्या ना तर ते गावात चरायला त्या जायच्या. प्रवेश त्या गोपुरातनं करायच्या म्हणजे मुख्य देवाण वापर त्या द्वाराचा होता तो आणि मग संध्याकाळी ती गावाची दार म्हणजे गोपूर ते प्रवेशद्वार बंद व्हायचं असं बंद. असं हा गोपूर. बर 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 आपल्या भागाला गाभारा का ते म्हणतात ना गाभारा म्हणतात. हा काय ते नाही गाभारा वेगळा. नाही गाभारा अच्छा. वेगळा आणि गाभारा कळस वेगळा आणि गोपूर वेगळा. कळच हा हे गोपूर म्हणजे नाही प्रवेशद्वार असं. हा होय. तर गोपूर विशिष्ट प्रवेशद्वार. वास्तूचं किंवा गावाचं जे प्रवेशद्वार त्याला गोपूर म्हणतात असं. ओके ओके. पण मुख्यद्वारे पण चालला असता ना इथे म्हणजे हो, मुख्यद्वारे. नाही नाही पण पण मुख्यद्वारे. पण इथं इथे या शब्द या पाठात जे शब्द दिले ना त्यात गोपूर हो दिले येस येस या गोपूर आहे बरोबर तोच वापरायला पाहिजे. शब्द दिलाय. इथे जातरूपस्य आभूषणानी पाहिजे इथे. हा आभूषणाने.
आभूषणानी अनेक वचन. कहा करोते. हा असं. हा, हा काय? नंतर पृथ्वी पर पुण्यात्मा धराया. कोण आहे? हा जात रूपस्य म्हणजे काय? जातरूप म्हणजे सोनं. सोनं. हो सोनं तिथे सुवर्ण. दिलेल्या शब्दार्थामध्ये. तर अच्छा, कनक हा पण एक शब्द आहे ना, कनक. नाही नाही तसे बरेच आहे कनक हिरण्य वगैरे वगैरे. हिरण्य, हा बरं, हिरण्यकश. सुवर्ण स्वर्ण सगळं आहे ना. हा सर आणि मग तो जो एक आपण कुठेतरी कुठल्या तरी एका स्तोत्रात राधिका म्हणते जात वेदो आवह, त्यातलं ते जात म्हणजे अग्नी, ते सुवर्णच आहे अग्नी का? अग्नी 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 ते स्त्री जातवेद शब्दात म्हणजे आहे. अग्नी. हो, ते अग्नी बर बर बर. ते लक्ष्मीला आवाहन केलंय. मला वाटलं सोन्याचा वेद वगैरे असं काहीतरी. नाही अग्नी हा वाहक असतो तो. म्हणते ती काय 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 स्तोत्र मी आपलं ऐकतो. चांगलं. श्रीसुक्तातलं आहे. शुभंगी हा, ते स्त्री चांगलं आहे सुक्त. का म्हणाल्या. तर काय? हा नाही तुम्ही चांगलं आहे म्हणालात ना म्हणून. तसं. हो. बायकोच ऐकतोय म्हणून का. अहो तसंही ऐकायला लागतं आणि श्लोकही ऐकायला लागतात. नाही पण चांगले श्लोक कानावर पडतात कानावर तुमच्या. पडतंय ना चांगलं. नाही पण हो ते हो मा हो. ते मा आहो म्हटलं, मा नाही ते मे आहो म्हटलं. मा म्हणलं गेलं का म्हटलं. म आवह असं काहीतरी म्हणली ती ती. जातवेदोम नाम ना अवघ अर्थ आहे जातवेदोम ते. म आवह. आवह, हा अर्थवेद हा. करेक्ट. ते पृथ्वी पर चला पुण्यात्मा. पृथ्वीवर पुण्यात्मा कोण आहे. पुण्यात्मा कौन है? पृथ्वी पर धरायाम पुण्यात्मा कहा पुण्यात्मा अस्ति. कहा अस्ति. वह रात्र वर दिन चिंतित रहता है. हा. अयम हे काय? नक्तम दिवा का? अयम कस सह नक्तम दिवा चिंतितः भवति. नाही दिवानक्तम पण चालेल. दिवा नक्तम पण हो चिंतितः भवति. हे अयम कशाला आलं. अयम वह रात्र दिन पाहिजे त्याला. अयम नको. हा सह पाहिजे ना. सह 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 सह. हा हा चिंतीयते नको चिंतयती पाहिजे. चिंतीयते कशाला आलं माहिती हा नाही. चिंतयती. हा चिंतीयते असं काही नाहीच आहे. हा नुसतं नाही सह का? स चिंता पाहिजे येते ना. म्हणजे विचार करणं होईल ना. सह मग चिंतित काळजी सह करणं नाही सह होणार. लिहिलंय. सह सह हा लिहिलं. हा सह हा सहा पाहिजे. हा हा वह सह. सर आता इथे रात दिन चिंतित रहता है म्हणजे रात दिन हा काय म्हणता येईल त्याला. चिंतन करतो. म्हणजे पण म्हणजे वेळ वेळ दर्शवणार आहे म्हणजे सप्तमी असं काहीतरी होईल का. नाही नाही दिवानक्तम रात्रंदिवस वेळ असं नाही. म्हणजे मला दिवानक्तम वाटलं बरं का किंवा काय प्रतिदिनम सारखंच होतं. दिवानक्तम हे प्रतिदिनम सारखं आहे. अच्छा ओके 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 ओके. म्हणजे जरी ते वेळ दर्शवत असलं तरी ते सप्तमीत जात नाहीये. हो ठीक आहे आलं लक्षात. आणि सर मी अजून एक बघितलं पृथ्वी आपण मराठीत जसं थ अर्धा आणि त्याला व लावतो ना तर पृथ्वी असा संस्कृत मध्ये पृथ्वी असं लिहितात का काही. असं पण म्हटलं येतं. हो दोन्ही आहे. पृथ्वी किंवा अच्छा पृथ्वी जसं. हा तसे काही म्हणजे काही दोन्ही शब्द असे बरोबरच आहे. वेगळे दोन्ही बरोबर आहेत. हो जसं गायत्री हा म्हणतात ओम भूर्भुवः सुवः पण म्हणतात स्वाहा पण म्हणतात. तसं दोन्ही अलाउड हा आहे. ओके असं. पृथ्वी कारण की मी जरा गोंधळलो म्हणलं हे पृथ्वी का म्हणतात. नाही पृथ्वी बरोबर आहे शब्द. थी ह्रस्व आणि पृथ्वी असं. हा ठीक आहे ओके. दवाइयों से रोग नष्ट होते. दवायुंचे रोग भेषजैहि. भेषजैहि रोगा. रामैहि तसं भेषजैहि. नाही पण इथं तृतीया बहुवचन जसं पाहिजे जैन ना. होईल का. हा भेषज नाही. अच्छा नाही दवाई नाही यो आहे ना. हा दवाई. हा म्हणजे त्यामुळे तृतीया अनेक वचन. बहुवचन पाहिजे. हा त्यामुळे बहुवचन. बहुवचन पाहिजे तिथं. काय होईल भेषजैचं बहुवचन कोण सांगेल.